वेलकम टू स्वयं लर्निंग पॉईंट. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला नागरिकशास्त्राचा दुसरा पाठ बघायचा आहे. काय आहे बरं तो दुसरा पाठ? तर दुसऱ्या पाठाचे नाव आहे भारताची संसद. त्यापूर्वी आपल्याला पहिल्या लेसनमध्ये आपण जे शिकलो आहे ते थोडं रिवाइज करायचं आहे. काय शिकलो होतं बरं आपण पहिल्या पाठात? तर पहिल्या पाठात आपण संसदीय शासन पद्धतीची ओळख करून घेतलेली होती, हो की नाही? आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की भारताने संसदीय शासन पद्धतीचा अवलंब केलेला होता, हो की नाही? आणि अमेरिकेत कुठली शासन पद्धती आहे? तर अध्यक्षीय शासन पद्धती आहे. आपण का बरं संसदीय शासन पद्धतीचा अवलंब केला? काय वैशिष्ट्य आहे बरं त्याची? तर मुलांनो, त्यातलं वैशिष्ट्य आता आपल्याला समजून घ्यायचे आहेत. संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. काय आहे ती? राज्यकारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असं म्हटलं जातं. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. मुलांनो, आता लक्षात आलं असेल तुम्हाला, संसद कशाची बनते मग? तर राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य घटक असतात आणि त्यांच्याबरोबर लोकसभा आणि राज्यसभा ह्या तिघांची मिळून काय बनते? संसद बनत असते. त्यानंतर संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणे निवडले जातात आणि या सभागृहातील सदस्यांची संख्या ही निश्चित असते. बघा, हे जे प्रतिनिधी असतात संसदेचे, यांना कोण बरं निवडून देतं? तर जनतेकडून ते प्रत्यक्षपणे निवडून आलेले असतात आणि त्यांची संख्यासुद्धा कशी आहे? निश्चित स्वरूपाची आहे. शिवाय लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात. आपल्याला माहिती आहे 5 वर्षानंतर लोकसभेची निवडणूक ही होत असते आणि ह्या निवडणुकांमध्ये सर्व राजकीय पक्ष लढत असतात. जेवढे काही राजकीय पक्ष असतात ते सर्व मिळून हे निवडणुका लढत असतात. त्यात ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात, म्हणजेच बहुमत मिळतं, तो पक्ष काय करतो? आपलं सरकार स्थापन करत असतो. त्यालाच काय म्हणतात? बहुमत असलेला पक्ष असेही म्हटलं जातं. आणि ते काय करत असतात? आपलं सरकार स्थापन करत असतात. शिवाय काही वेळास कोणत्याही एका पक्षाला असे स्पष्ट बहुमत मिळत नाही. अशा वेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात व त्यांना सरकार स्थापन करता येते. त्यांना काय म्हटलं जातं मग? आघाडीचं सरकार असं म्हटलं जातं. बघा, ज्यावेळेला कोणालाही असं प्रत्यक्ष बहुमत मिळत नाही त्यावेळेला काय केलं जातं? काही पक्ष एकत्र येतात आणि आपलं बहुमत सिद्ध करतात आणि ते काय करतात? परत त्यांची सत्ता स्थापन करतात. त्याला काय म्हणतात? आघाडीचं सरकार असं म्हटलं जातं. अशा तऱ्हेने काय होतं की जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी कायदेमंडळाचे सभासद होतात व बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येते. बघा, जनतेकडून निवडून आलेले सभासद असतात हे, आणि ते आपले प्रतिनिधी म्हणून तिथे काम करत असतात आणि त्यांचं एक कायदेमंडळ तयार होत असतं आणि अशा प्रकारे ते बहुमत सिद्ध झाल्यामुळे ते आपलं सरकार स्थापन करत असतात. शिवाय या बहुमतातल्या पक्षाचा नेता जो असतो तो प्रधानमंत्री असतो, हो की नाही? त्याच्यातला जे नेते असतात त्यांच्यामधला एक जो असतो त्याला काय नेमतात? ते प्रधानमंत्री म्हणून घोषित करत असतात व तो आपल्या काही सहकाऱ्यांची मंत्रिमंडळासाठी निवड करत असतो आणि अशा प्रकारे मंत्रिमंडळाची स्थापनाही होत असते. त्यानंतर प्रधानमंत्री व त्यांनी निवडून आलेले जे मंत्रिमंडळ आहे हे काय करतात? तर संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळाची ते स्थापना करत असतात आणि हे कार्यकारी मंडळ म्हणजेच आपण काय म्हणतो? संसद असं म्हणत असतो. तर आता हे कार्यकारी जे मंडळ असतं यांच्यावर कशी असते? दुहेरी जबाबदारी असते. काय जबाबदारी असते बरं त्यांना? तर कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्याची अंमलबजावणी करायची असते आणि दुसरं म्हणजे कायदेमंडळाचे ते सदस्य असतात म्हणून त्यांना कायदेमंडळाशी संबंधित जबाबदाऱ्याही पार पाडायच्या असतात. हे सर्व जे आहेत हे आपल्या संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग आता आपल्याला ह्या पाठात बघायचं आहे भारतीय संसद जी आहे, भारताची जी संसद आहे ती कशा प्रकारे काम करते आणि तिचा कार्यभार कसा चालतो हे आता आपल्याला या पाठात समजून घ्यायचं आहे. तर मुलांनो, चला आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. काय असते मग भारताची संसद? तर संसदीय शासन पद्धतीत संसद महत्त्वाची असते हे आपण पाहिलेलं आहे आणि आता प्रस्तुत पाठात आपल्याला भारताच्या संसदेचा विचार करायचा आहे. म्हणजे आपल्याला त्यातल्या जे काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत.
तर भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केलेली आहे. कोणी केलेली आहे मग? तर संविधानाने भारतीय संसदेची ही निर्मिती केलेली आहे. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असं म्हटलं जातं. कोणाला संसद म्हटलं जातं मग? तर राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असं म्हटलं जातं. त्यानुसार संसदेत कोण कोण महत्त्वाचं आहे मग? तर संसदेत राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश असतो. शिवाय राष्ट्रपती हे भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असे म्हटलं जातं किंवा राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य घटक आहे. परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचारविनिमय करता येत नाही किंवा ते त्याच्यात भाग घेऊ शकत नाही. बघा, जे राष्ट्रपती आहेत ते त्यात भाग घेऊ शकत नाही आणि शिवाय ते कोणत्याही चर्चेला किंवा कशातही त्यांचा सहभाग हा प्रत्यक्षपणे नसतो. संसदेच्या 2 सभागृहांना लोकसभा आणि राज्यसभा असं म्हटलं जातं. बघा, जे 2 सभागृह आहे, एक राज्यसभा आणि लोकसभा, हे काय करतात? संसदेचा कार्यभार पार पाडत असतात. तर चला, आपल्याला आता लोकसभेबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे. काय आहे बरं लोकसभा मग? तर भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा होय. लोकसभा म्हणजे काय आहे मग? तर भारताचं जे संसदेचं कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. लोकसभा ही संसदेने जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह असते. बघा, लोकसभेमध्ये काय आहे? तर जनतेने थेटपणे निवडून आणलेले सभागृह आहे. म्हणजे त्याचे जे काही सदस्य आहे त्यांना जनतेने थेटपणे निवडून दिलेले असते. म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हटलं जातं. म्हणून त्याला काय म्हणतात मग? पहिलं सभागृह असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केले जातात. लोकसभेची मुदत 5 वर्षाची असते. लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. बघा, त्यांनी असं सांगितलेलं आहे की ह्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी काय केलं जातं? भौगोलिक मतदारसंघ निर्माण केले जातात. म्हणजे भौगोलिक म्हणजे काय? त्या ठिकाणचे, हो की नाही, ज्या ठिकाणी ते लोक वास्तव्याला असतील तिथले मतदारसंघ निर्माण केले जातात आणि त्यांची मुदत किती वर्षाची असते? 5 वर्षाची असते. आणि दर निवडणुका ज्या असतात लोकसभेच्या, ह्या दर 5 वर्षांनी होत असतात आणि त्या सार्वत्रिक असतात. म्हणजे त्या सर्व ठिकाणी लढवल्या जातात. काही वेळेस 5 वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्याचीही काही उदाहरणे आहेत. बघा, काही वेळा काय होतं की कार्यभार जर पूर्ण झाला नाही किंवा काही त्याच्यात त्रुटी निर्माण झाल्या तर काही वेळा लोकसभा ही विसर्जित सुद्धा केल्याची उदाहरणे आहेत. अशा वेळी घेतलेल्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असेही म्हटलं जातं. आणि मग मध्येच परत निवडणुका घेतल्या जातात, हो की नाही, कारण लोकसभा विसर्जित जर झाली अर्ध्यामध्ये तर परत त्यासाठी निवडणुका लढवल्या जातात आणि त्या निवडणुकांनाच काय म्हणतात? मध्यावधी निवडणुका असं म्हटलं जातं. लोकसभा हे देशातील लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. म्हणजे लोकसभेमध्ये काय होतं? लोकांचं प्रतिनिधित्व केलेलं जातं किंवा जे आपण प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत ते प्रतिनिधी आपलं नेतृत्व तिथे करत असतात. लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 असते. बघा, तुम्हाला प्रश्न जर विचारला तर लोकसभेची संख्या किती असते सदस्यांची, तर तुम्हाला ती सांगता आली पाहिजे. किती असते मग? 552 उमेदवार तिथे असतात. आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आलेले आहेत. बघा, तिथे सर्वांना सारखाच न्याय दिला गेलेला आहे. म्हणजे सर्वांना त्यांचा भाग होता यावं यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? अनुसूचित जाती आणि जमाती यांचासुद्धा त्याचे आरक्षण ठेवलेलं आहे, जेणेकरून त्यांना तिथे सगळ्यांना प्राधान्य दिलं जाईल. तसेच अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. आणि त्याखेरीज जे आहेत ना अनुसूचित जाती जमाती यांच्याखेरीज अजून कोणाला प्रतिनिधित्व असतं? तर अँग्लो इंडियन समाज जो आहे त्याला सुद्धा तिथे प्रतिनिधित्व देण्यात आलेलं असतं. आणि ते जर तिथे नसतील प्रेझेंट तर राष्ट्रपती जे असतात ते 2 प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक लोकसभेवर करत असतात. इथपर्यंत मला असं वाटतं तुम्हाला लोकसभा समजली असेल. आता आपल्याला पुढे हे 2 जे आहेत
ते लोकसभा आणि राज्यसभा हे जे हे चित्र आहे. यावरून तुम्हाला लक्षात येईल की तिथे सदस्य बसलेले आहेत आणि ते सदस्य आपलं नेतृत्व तिथे करत आहेत. पुढे आहे राज्यसभा. तर राज्यसभा काय करते, तर भारताची जी संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणून राज्यसभेकडे बघितलं जातं. आणि जर आपल्याला व्याख्या विचारली राज्यसभा म्हणजे काय, तर आपल्याला असं सांगता आलं पाहिजे की भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजेच काय आहे, राज्यसभा आहे. भारताच्या संसदेची राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे. बघा, जिथे लोकसभेमध्ये आपण प्रत्यक्ष सदस्य निवडून देतो, तर इथे मात्र अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे हे सभागृह आहे. राज्यसभा भारतीय संघराज्यातील 29 घटक राज्य आणि 7 संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते. बघा, त्याच्यात कोणाकोणाचा समावेश आहेत मग, तर 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश म्हणजे संघशासित प्रदेशांचं तिथे प्रतिनिधित्व केलं जातं. याचा अर्थ असा आहे की राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात. बघा, जे घटक राज्यांचे जे प्रतिनिधी असतात ते सदस्य म्हणून तिथे काम करत असतात. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे. लक्षात आलं ना तुमच्या की राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे मग, तर 250 आहे. आणि तिथे लोकसभेची किती होती, 552 इतकी ती संख्या होती. यांपैकी 238 सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून निवडून येतात. बघा, याच्यात ते 238 जे सदस्य आहे हे विविध घटक राज्य म्हणजे जे छोटे छोटे राज्य आहेत त्यांच्याकडून ते निवडून आलेले असतात. आणि 7 जे आहेत ते केंद्रशासित प्रदेश जे आहे आपले त्यांच्याकडून सुद्धा ते निवडून आलेले असतात. असे ते सगळे मिळून 238 सदस्य हे तिथे कारभार बघत असतात किंवा ते निवडून आलेले असतात. राज्यसभेत प्रत्येक घटक राज्यांची सदस्य संख्या सारखी नसते. प्रत्येक घटक राज्याची संख्या सारखी आहे का मग, तर नाही. तिथे घटक राज्याचे जे प्रतिनिधित्व आहे ते करणाऱ्यांची संख्या, जी सदस्य संख्या आहे ती सारखी नसते. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व असते. म्हणजे जशी लोकसंख्या असेल त्या घटक राज्याची त्या प्रमाणात राज्यसभेत त्यांना प्रतिनिधित्व देण्यात येत असतं. उरलेल्या 12 सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात. आणि जे उरलेले आहेत बघा 238 आपल्याला कळले घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांनी निवडून दिलेले असतात. आणि उरलेले जे 12 सदस्य आहेत त्यांची नेमणूक कोण करतं मग, तर राष्ट्रपती करत असतात. साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील कामांचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्यांची विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींपैकी काहींचा राज्यसभेवर नेमणूक केली जाते. बघा, जे 12 सदस्य निवडून येतात, नेमणूक करतात राष्ट्रपती, त्या सदस्यांमध्ये ते काय विचार करतात, काय विचारात घेतात ते, तर साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रामध्ये त्यांचा प्रत्यक्ष अनुभव असला पाहिजे आणि त्यांचे विशेष असं त्यांना ज्ञान प्राप्त असलं पाहिजे. अशाच व्यक्ती ह्या राज्यसभेवर नेमणूक केली जाते. अशाच व्यक्तींची काय केली जाते, राज्यसभेवर नेमणूक केली जाते. राज्यसभेवर सदस्यांची निवड प्रमाणशीर आणि प्रतिनिधित्व पद्धतीने केली जाते. बघा, राज्यसभेवर सदस्यांची निवड कशी असते मग, प्रमाणशीर असते. म्हणजे व्यवस्थित अशी त्यांचं प्रमाण ठरलेलं आहे त्या पद्धतीने त्यांनी त्यांची निवड केलेली असते आणि त्यांचं प्रतिनिधित्व ते त्या पद्धतीने करत असतात. पुढे राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही. बघा, आपण बघितलं की लोकसभा ही विसर्जित होऊ शकते काही कारणास्तव, पण राज्यसभा ही कधीही विसर्जित करता येत नाही. म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानलं जातं आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, कायमस्वरूपीचं सभागृह असं ते बघितलं जातं त्याच्याकडे. अर्थात दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होतात. बघा, ज्यांनी 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेला आहे असे 1/3 सदस्य जे आहेत राज्यसभेतले त्यांना ते दर 2 वर्षांनी काय करतात, निवृत्त करत असतात आणि पुन्हा तितक्या सभासदांची निवड ही केली जाते. म्हणजे बघा, जेवढ्यांना ते रिटायर करतात त्या तितक्याच सभासद तिथे परत घेतले जातात आणि टप्प्याटप्प्याने मोजक्याच संख्येने सदस्य निवृत्त होत असतात आणि परत तशाच पद्धतीने ते दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे जे काय करतात ते निवृत्त करत असतात. टप्प्याटप्प्याने मोजक्याच संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने राज्यसभा सतत कार्यरत असते. बघा, सतत त्याचा कारभार हा चालत असतो. त्यामुळे तिथे असं खंडितपणा असा अजिबात येत नाही. कारण जे सदस्य निवृत्त होतात त्या जागी त्यांनी दुसरे सदस्य हे निवृत्त केलेले असतात. त्यामुळे तिथे संख्या ही कायम असते आणि त्यामुळे त्यांचा कारभार हा सतत
चालू असतो. म्हणून या राज्यसभेकडे सतत कार्यरत असलेले क्षेत्र म्हणून सुद्धा बघितलं जातं. राज्यसभेची निवडणूक लढणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे. बघा, त्यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे की ही जी राज्यसभेची निवडणूक असते ती लढवणारी जी व्यक्ती आहे किंवा जो काही तो मेन वक्ता आहे किंवा जो प्रतिनिधी आहे तो काय असला पाहिजे, भारतीय नागरिक असला पाहिजे, हे त्यांचं पहिले मत आहे. शिवाय त्याचं वय किती असलं पाहिजे, त्याच्या वयाचे 30 वर्ष पूर्ण असले पाहिजे. बघा, सुरुवातीला तो काय असला पाहिजे, भारताचा नागरिक असला पाहिजे आणि त्याने त्याच्या वयाचे 30 वर्ष हे पूर्ण केलेले असले पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय लोकसभा व राज्यसभा सदस्यांना खासदार म्हणतात. म्हणजे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये जे प्रतिनिधी सदस्य जे असतात त्यांना काय म्हणून ओळखलं जातं, तर खासदार म्हणून ते लोक ओळखले जातात. खासदार हे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न, समस्या लोकसभेत मांडून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. काय करतात मग हे लोक तिथे, हे सदस्य जे असतात नेमून दिलेले आपण, तर ते तिथे काय काम करतात, तर ते काय करतात, आपल्या मतदारसंघातले जे काही प्रश्न आहेत किंवा आपल्या समस्या ज्या आहेत ते लोकसभेत मांडून ते प्रश्न सोडवण्याचा ते प्रयत्न करत असतात. शिवाय मतदारसंघाच्या विकास कामांसाठी त्यांना विकास निधी शासनाकडून ते मंजूर करून घेत असतात. ठराविक जे मतदारसंघ असतात तिथे जर काही विकास कामं त्यांना करायचे असतील किंवा अजून काही पद्धती त्यांना अवलंबायच्या असेल त्यासाठी जो निधी लागतो तो निधीसुद्धा ते तिथे मंजूर करून घेत असतात. अशा प्रकारे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कारभार हा चालू असतो. पुढे आता आपल्याला बघायची आहे संसदेची कार्य. काय आहेत बरं मग संसदेची कार्य, तर भारतीय संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहांविषयी जाणून घेतल्यानंतर त्यांच्या कार्याचा आता आपल्याला काय घ्यायचा आहे, आढावा घ्यायचा आहे. काय काय आहे बरं आढावा त्याच्यात, तर कायद्याची निर्मिती. काय आहे मग कायद्याची निर्मिती, तर लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साध्य व्हावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला एका नव्या कायद्याची निर्मिती करावी लागते. बघा, संसदेला कायद्याची निर्मिती करता येते, हे जे सर्वात महत्त्वाचं त्यांचं कार्य आहे. कशासाठी ते निर्मिती करतात मग, तर लोकांचं हित आणि त्यांचं कल्याण कसं साध्य होईल यासाठी ते काय करतात आणि त्यांच्या त्या उद्दिष्टांना ते कसे सफल बनवतील यासाठी ते प्रत्यक्ष प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच या नव्या कायद्याची ते निर्मिती करत असतात. त्याचबरोबर कालबाह्य झालेले कायदे रद्द करावे लागतात. जर खूप आधीपासून जे कायदे तयार असतात पण त्याच्यामध्ये काही जर त्रुटी असतील तर ते सुद्धा त्यांना रद्द करता येतात. शिवाय काही कायद्यात योग्य ते बदल करावे लागतात. जर समजा काही कायदे जर काही त्याच्यात चुका असतील, त्रुटी असतील तर त्याच्यात ते बदलसुद्धा करू शकतात. कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया संविधानाने स्पष्ट केलेली आहे. त्यानुसार संसद ही आपली प्राथमिक किंवा मुख्य जबाबदारी पार पाडत असते. कायद्याची जी निर्मिती आहे ती आधी कोणी केलेली आहे, संविधानाने करून ठेवलेली आहे. संविधानामध्ये तसे प्रकारचे कलम त्यांनी लावून ठेवलेले आहे. पण त्यात जर थोड्याफार सुधारणा करायचं असेल तर ते हे संसद हे करत असते. म्हणजेच काय, तिथे आपली प्राथमिक आणि मुख्य जबाबदारी ही संसद पार पाडत असते. हे आहे संसदेचं मुख्य कार्य. त्यानंतर अजून काय आहे, तर मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा संसद करत असते. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ संसदेतूनच निर्माण होत असतात. मग संसदेत त्यांच्यावर नियंत्रण असते. बघा, पंतप्रधान जे असतात, प्रधानमंत्री आपले व त्यांचे मंत्रिमंडळ, त्यांनी जे मंत्रिमंडळ ठरवून घेतलेलं असतं त्यांच्या कार्यभार पाहण्यासाठी, त्यांची निर्मिती कोण करतं, मग संसदच करत असते. मग संसदेत त्यांच्यावर काय असतं, नियंत्रण सुद्धा असतं. म्हणजे त्यांच्या कारभाराकडे त्यांचं नियंत्रण असतं. नियंत्रणाचे विविध मार्ग संसदेला उपलब्ध असतात. संसदेला डावलून मंत्रिमंडळ कारभार करणार नाही हे पाहण्याची जबाबदारी संसदेवर असते. बघा, जरी असं काही असलं, प्रधानमंत्री किंवा त्यांचं मंत्रिमंडळ हे त्यांचे स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही, कारण त्यांच्यावर नियंत्रण असतं. कोणाचं, संसदेचं. आणि ते संसदेला डावलून कुठलाही कारभार करू शकत नाही, कारण त्यांचं अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर नियंत्रण हे असतं. इथपर्यंत आलं लक्षात तुम्हाला. पुढे आहे संविधानात दुरुस्ती. काय काम असतं अजून महत्त्वाचं, तर संविधानात दुरुस्ती करण्याचं काम सुद्धा संसद करत असते. भारताच्या संविधानात काही बदल करायचे झाल्यास संसद त्या संदर्भात निर्णय घेत असते. जर संविधानामध्येच काही ज्या अटी काही असतील किंवा तरतूद करायचं काम सुद्धा कोण करत असते, संविधान किंवा संसद हे करत असते किंवा त्याचे निर्णय ती घेत असते. संविधानात दुरुस्ती करायचा प्रस्ताव महत्त्वाचा असतो.
बघा, जे संविधान ठरवून दिलेलं आहे त्याच्यात दुरुस्ती करण्याचा काही प्रस्ताव असतात. त्यांच्या आवश्यकतेवर संसद चर्चा करून तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे ठरवते. म्हणजे जर समजा एखादा कायदा जर कोणाला सर्वमत नसेल किंवा मान्य नसेल, तर तसे संविधानामध्ये तसे ते काय करतात, तसा प्रस्ताव मांडतात आणि त्याच्यावर आवश्यकपणे संसद काय करते, चर्चा करत असते आणि तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे संसद ठरवत असते. शिवाय भारताच्या संविधानात दुरुस्तीच्या पुढील पद्धती आहेत. जर संसदेत काही ज्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी काही पद्धती आहेत. काय आहे बरं मग त्या पद्धती? तर भारताच्या संविधानातील काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने बदलल्या जातात. बघा, तेव्हा ते चर्चा मांडतात किंवा जे प्रस्ताव ठरवतात त्यावेळेला काय होतात, त्याच्यात तरतुदी होतात आणि संसदेच्या साध्या बहुमताने सुद्धा त्या बदलल्या जातात. म्हणजे जर बहुमत त्याच्यावर प्रस्तावित झालं तर त्या सुद्धा तिथे बदलू शकतात. काही तरतुदींना मात्र संसदेच्या विशेष बहुमताची म्हणजे 2/3 सभासदांची गरज असते. म्हणजे जर समजा काही प्रश्नांवर जर एकमत होत नसेल तर 2/3 सदस्य जे असतात त्यांची मंजुरी ही तिथे बहुमत म्हणून सिद्ध केली जाते किंवा तशी त्यांना गरज वाटते. त्यानंतर जर काही तरतुदी संसदेचे विशेष बहुमत अधिक, निम्म्यापेक्षा अधिक किंवा घटक राज्यांच्या मान्यतेने बदलल्या जातात. बघा, काही तरतुदी अशा आहेत की जे संसदेचे विशेष बहुमत अधिक, शिवाय निम्म्यापेक्षा अधिक आणि घटक राज्यांच्या मान्यतेने बदलल्या जातात. अशा प्रकारे काय केल्या जातात, संविधानाच्या दुरुस्त्या ह्या केल्या जातात. हे जे 3 मुद्दे आहे हे त्यात महत्त्वाचे आहेत. काय बरं मुद्दे आहेत ते? तर भारताच्या संविधानातील काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने सुद्धा बदलल्या जातात. दुसऱ्या आहे, काही तरतुदींना मात्र संसदेच्या विशेष बहुमताची म्हणजे 2/3 सभासद यांची गरज असते. आणि तिसरी आहे, काही तरतुदी संसदेचे विशेष बहुमत अधिक किंवा निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यतेने बदलल्या जातात. ह्या सर्व करून काय होतं, संसदेत संविधानाची दुरुस्ती ही केली जाते. पुढे आपल्याला बघायचं आहे लोकसभेचे अध्यक्ष. लोकसभेचे अध्यक्ष काय करतात मग? तर लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्या बैठकीत लोकसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करत असतात. बघा, लोकसभेच्या निवडणुका पार होतात, हो की नाही, रिझल्ट डिक्लेअर होतो. पण त्यानंतर जी पहिली बैठक होते त्या काय होतं, जे सदस्य असतात ते आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते आणि त्याला ते सर्व एकमत केलं जातं. आणि आणखी एकाची उपाध्यक्ष म्हणून सुद्धा निवड केली जाते. एक अध्यक्ष म्हणून निवड करतात आणि दुसऱ्याची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते. लोकसभेचे कामकाज लोकसभा अध्यक्षाच्या मार्गदर्शनानुसार आणि नियंत्रणाखाली चालते. बघा, लोकसभेचं जे कामकाज आहे ते कोणाच्या नियंत्रणाखाली आहे मग? तर लोकसभेच्या अध्यक्षाच्या मार्गदर्शनानुसार ते कार्यभार हा चालत असतो. लोकसभा भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते. काय करते मग? ती भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व करत असते. आणि अध्यक्ष लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात आणि जे लोकसभेचे अध्यक्ष असतात ते काय करतात? प्रतिनिधित्व करत असतात. अध्यक्षपदावरून निवडून आल्यानंतर अध्यक्षाने संपूर्ण सभागृहाचे कामकाज अतिशय निपक्षपाती पद्धतीने चालवायचे असते. बघा, ते काय करू शकतात? ते जे कार्यभार आहे ते एकदम निपक्षपाती पद्धतीने, म्हणजे त्यांनी कोणाचीही निपक्षपाती म्हणजे त्यांनी कोणाचाही बाजू लावून घ्यायची नाहीये, तर त्यांनी अचूक असा निर्णय त्यांना द्यायचा असतो. आणि ते अध्यक्ष जे असतात ते असे निपक्षपाती पद्धतीने कार्यकाज हे बघत असतात. लोकसभेच्या सभासदांना लोकप्रतिनिधी या नात्याने काही हक्क आणि विशेष अधिकार असतात. जे सभासद असतात लोकसभेचे आणि प्रतिनिधी असतात, या प्रतिनिधी या नात्याने त्यांना काय करता येतं मग? हक्क आणि विशेष अधिकार त्यांना प्राप्त झालेले असतात. त्यांची जपणूक अध्यक्ष करतात. त्यांची जपणूक कोण करतं मग? अध्यक्ष करत असतात. आणि सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, कामकाजविषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे इत्यादी कामंही अध्यक्षांना करावी लागतात. बघा, लोकसभेचे जे अध्यक्ष असतात त्यांना कोणते कोणते काम करावे लागतात मग? तर लोकसभेच्या सभासदांना लोकप्रतिनिधी या नात्याने काही हक्क आणि विशेष अधिकार असतात. जे सभासद असतात त्यांना काय सांगितलं मी? तर त्यांना काही लोकप्रतिनिधी या नात्याने काय असतात? काही हक्क असतात आणि विशेष अधिकार असतात त्यांच्याजवळ की ते वापरू शकतात. शिवाय त्यांची जपणूक अध्यक्ष म्हणून ते करत असतात. अध्यक्षांची अजून काही कामं आहेत मग? तर सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालविणे आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखणे
हे सुद्धा त्यांचं महत्त्वपूर्ण असं काम आहे. शिवाय कामकाजाविषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे इत्यादी कामंही अध्यक्षांना करावी लागतात. पुढे आहे राज्यसभेचे सभापती. राज्यसभेचे सभापती कोण असतात मग? तर राज्यसभेचे संपूर्ण कामकाज सभापतींच्या नियंत्रणाखाली चालवले जाते. भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. बघा कोण असतं मग? भारताचे जे उपराष्ट्रपती असतात ते राज्यसभेचे काय पदसिद्ध सभापती असतात. म्हणजे उपराष्ट्रपती हे काय करत असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध हे सभापती असतात. राज्यसभा सभापतींनाही सभागृहात शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे, सदस्यांना बोलवण्याची संधी देणे इत्यादी कार्य ते करत असतात. म्हणजेच काय, राज्यसभेचे जे सभापती आहे त्यांचं कार्य काय काय आहे मग? तर सभागृहात त्यांनी शिस्त राखायची आहे. म्हणजे जर कोणी बेशिस्तीपणाचं वर्तन करत असेल तर त्यांना ते शासन करू शकतात. म्हणजेच काय, तर त्यांना शांतता राखणं खूप गरजेचं असतं. शिस्तीचं पालन करणं हे खूप गरजेचं असतं. शिवाय चर्चा घडवून आणणे, चर्चेतनं जर काही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील तर तशा प्रकारच्या चर्चा घडवून आणण्याचं काम सुद्धा ते सभापती करत असतात. शिवाय सदस्यांना बोलण्याची संधी असते. म्हणजे सदस्यांचं मत जाणून घेण्याची संधी त्यांना ते देत असतात. इत्यादी कार्य हे राज्यसभेचे सभापती करत असतात, जे की उपराष्ट्रपती असतात. संसद कशी तयार होते मग? आता आपल्याला बघायचे आहे संसदेचे जे कायदे आहेत ते कसे तयार होतात हे आता आपल्याला बघायचं आहे. आपल्या देशात संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे मग आपल्या भारतात? तर संसदेला आहे. कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत स्वीकारण्यात येते. त्या पद्धतीला कायदा निर्मितीची प्रक्रिया असं म्हटलं जातं. बघा कायदा तयार करण्यासाठी काय केले जाते मग? एक अशी विशिष्ट पद्धत अवलंबली जाते किंवा ती स्वीकारली जाते आणि तिलाच त्यांनी काय म्हटलेलं आहे? कायदा निर्मितीची प्रक्रिया असे म्हटलेलं आहे. कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो आणि या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्यालाच कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक असं म्हटलं जातं. बघा कायदा तयार करण्यासाठी त्यांना आधी कच्चा मसुदा लिहून ठेवावा लागतो किंवा त्या कच्च्या मसुद्याला आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक असं सुद्धा म्हटलं जातं. संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके मुख्यतः 2 प्रकारचे असतात. जे विधेयकं तयार होतात बघा संसदेमध्ये त्याला काय म्हटलं जाते? ते सुद्धा कसे आहेत? 2 प्रकारचे आहेत. पहिलं आहे अर्थविधेयक आणि दुसरं आहे सर्वसाधारण विधेयक असं त्याच्याकडे म्हटलं जातं. विधेयकाच्या कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रियेतून जातं. बघा जे विधेयक म्हणजे जे काही कच्चं त्यांनी काम केलेलं असतं, कच्चा मसुदा तयार केलेला असतो किंवा कच्चा आराखडा असतो, त्याला सुद्धा 2 भागातून जावं लागतं. एक कुठलं असतं? एक अर्थविधेयक असतं आणि दुसरं आहे सर्वसाधारण विधेयक. आणि हे जे विधेयक तयार झालेलं आहे, विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी त्याला काय केलं जातं? अजून पुढच्या 2 स्टेप्स आहेत. त्याचं काय आहे मग? पहिलं वाचन असतं आणि दुसरं वाचन असतं. म्हणजे जो काही कच्चा आराखडा आहे हा सुरुवातीला वाचून दाखवला जातो आणि त्यातून काय ठरवतं ते आता आपण बघूया. पहिलं वाचन जे आहे ते संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो. हे विधेयक कोण सादर करतं मग? जे सुरुवातीचं जे पहिलं वाचन आहे ते कोण करतं मग? तर संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करत असतात. व विधेयक हे मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करायचं असतं. याच विधेयकाला काय म्हटलं जातं? पहिलं वाचन असं म्हटलं जातं. मग आलं लक्षात तुम्हाला पहिलं वाचन कसं केलं जातं ते? आता आपल्याला बघायचं आहे दुसरं वाचन. तर दुसऱ्या वाचनात काय होतं? तर दुसऱ्या वाचनाचे 2 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा होते. जे काही विधेयक ठरलेलं असतं त्याच्यात जे काही महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे त्याच्यावर चर्चा केली जाते. सभागृहातील सदस्य विधेयकांबद्दल आपले मत व्यक्त करत असतात आणि तिथले जे काही सदस्य आहेत ते काय करतात? ते विधेयकाबद्दल चर्चा करून ते आपलं मत व्यक्त करत असतात. विधेयकाचे समर्थक विधेयकाच्या बाजूने मत मांडत असतात आणि जे समर्थक आहे म्हणजे त्यांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे असे सर्व समर्थक जे आहे ते विधेयकाच्या बाजूने आपलं मत मांडत असतात. तर विरोधी पक्ष जो असतो, विरोधक काय करतात? तर विधेयकातील उणिवा आणि दोष स्पष्ट करत असतात. म्हणजे काही जे सभागृह आहे त्याला ज्यांची मान्यता आहे ते काय करतात? त्यांचं मतं मांडतात आणि त्यांना विरोध करणारे जे विरोधक असतात ते त्यातील उणिवा आणि दोष हे कसे आहेत हे ते तिथे स्पष्ट करतात. शिवाय सभागृहात विधेयकांवर चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवले जाते. आणि बघा त्याच्यावर जर पूर्णपणे अशी चर्चा झाली किंवा त्या चर्चेअंती जर काही निर्णय झाला आणि त्याची जर गरज असेल तर ते काय करतात? ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवलं जातं.
आणि विधेयक निर्दोष व्हावे म्हणून सूचना व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहाकडे पाठविला जातो. बघा, जेव्हा ते समिती जे विधेयक जर समजा निर्दोष असेल तर तशी सूचना कोणाकडे दिली जाते, मग तर समिती जो अहवाल आहे तो तसा सुचवणारा, सूचना आणि दुरुस्त्या करणारा जो अहवाल आहे तो समिती सभागृहाकडे पाठवला जातो. आणि त्यानंतर काय होतं, त्या दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरुवात होते आणि ह्या टप्प्यात विधेयकावर कलमवार चर्चा होते. बघा, जे विधेयक सर्वमत होतं, ज्या चुका दुरुस्त केल्या जातात असं अहवाल, नंतर दुसऱ्या टप्प्यात काय होतं, त्याच्यावर कलमवार चर्चा सुद्धा केली जाते. सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात आणि जे सदस्य आहे तिथे ते काय करतात, त्याच्यावर दुरुस्त्या सुद्धा तिथे सुचवतात. त्यानुसार त्यावर सभागृहात मतदान घेतले जाते आणि ज्या काही दुरुस्ती झालेल्या आहेत त्या कोणाकोणाला मान्य आहे यासाठी तिथे परत काय घेतलं जातं, मतदान घेतलं जातं. अशा पद्धतीने दुसरं वाचन हे पूर्ण केलं जातं. आता शेवटचा टप्पा जो आहे तो आहे तिसरं वाचन. तर तिसऱ्या वाचनात काय होतं मग, तर तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा केली जाते. काय केलं जातं तिथे, तर ते विधेयक जे आहे, जे सर्वमत झाले त्याच्यावर परत एकदा चर्चा केली जाते. विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते आणि आता ते मंजूर करायचं आहे त्यावर सुद्धा काय घेतलं जातं, मतदान घेतलं जातं. विधेयकास आवश्यक बहुमतांची मंजुरी मिळाली तर सभागृहाने विधेयक संमत केले असे मानले जाते. आणि बघा, ज्या वेळेला ते विधेयक सगळ्यांनी बहुमत दिलं असतं तर ते मंजूर केलं जातं आणि अशा प्रकारे ते विधेयक काय होतं, संमत केलं जातं सभागृहाच्या समोर, किंवा सभागृहाच्या जे सदस्य आहेत त्यांच्या समोर ते विधेयक काय केलं जातं, संमत केलं जातं. संसदेच्या दुसऱ्या सभागृहातही विधेयक वरील सर्व प्रक्रियांमधून जातं आणि जे दुसरं संसदेचे सभागृह आहे तिथे सुद्धा हे जे विधेयक आहे हे सर्व प्रक्रियांमधून परत एकदा जात असतं. दोन्ही सभागृहांनी विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवलं जातं. बघा, चर्चा झाल्या, ते विधेयक संमत झालेलं आहे, पण आता त्यांची जी मंजुरी आहे हे दोन्ही सभागृहांनी त्याला मंजुरी दिल्यानंतर ते जे संमतीसाठी कोणाकडे पाठवलं जातं, मग तर राष्ट्रपतींच्या संमतीसाठी ते पाठवलं जातं. शिवाय केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकांबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे भवितव्य ठरतं. म्हणजे हे विधेयक जे आहे याच्याबद्दल काय होतं की लोकसभा आणि राज्यसभा यांच्यात काय होतं, मतभेद जरी झाला त्या विधेयकाबद्दल तरी दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात काय केलं जातं, विधेयकाचं भवितव्य हे ठरवलं जातं आणि राष्ट्रपतीच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होत असते. बघा, आधी तो विधेयक त्यांनी तयार केला, तशी संमती घेतली, राष्ट्रपतींनी त्यावर संमती दर्शवली किंवा त्यांनी त्यांची स्वाक्षरी त्या विधेयकावर केली, तर त्याचं रूपांतर कशात झालेलं आहे, कायद्यात झालेलं आहे आणि अशा प्रकारे तो कायदा तयार होतो. इथपर्यंत मला असं वाटतं तुम्हाला कायद्याची निर्मिती कशी होते आणि त्या कायद्याचं रूपांतर कसं होतं हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आणि अशा प्रकारे काय होतं की आपलं भारताचे संसदेचं कामकाज हे चालू असतं. आता आपल्याला हेही जाणून घ्यायचं आहे, अजून काय होतं बरं, तर दर फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री जे असतात ते देशाचं अंदाजपत्रक लोकसभेत सादर करत असतात. बघा, आपल्याला माहिती आहे बजेट असतो, बजेट ठरवला जातो, पूर्ण आर्थिक बजेट जो असतो हा कधी ठरवला जातो, मग फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री जे आहेत त्यांच्यातर्फे आपल्याला हे अंदाजपत्रक हे ठरवलं जातं आणि तशा पद्धतीचे ते काम तिथे करत असतात. शिवाय राज्याच्या विधिमंडळातही कायदे करताना संसदेसारखीच पद्धत स्वीकारली जाते. बघा, जशी संसदेत पद्धत आहे तशीच विधिमंडळातही तशी पद्धत ही स्वीकारली जाते आणि राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयकावर राज्यपालांची संमतीदर्शक स्वाक्षरी केली जाते. बघा, आणि त्याच्यावर तिथे जसे राष्ट्रपती स्वाक्षरी करतात तसं इथे कोण करतं, राज्यपालांची स्वाक्षरी असते तिथे आणि हे विधेयकाचं रूपांतर कायद्यात होत असतं. आणि राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर काय होतं, ते विधेयक जे असतं त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, मग तर कायद्यात त्याचं रूपांतर हे होत असतं. आणि अशा प्रकारे आपल्या भारताचा जो राज्यकारभार आहे हा अशा पद्धतीने चालत असतो. मला असं वाटतं तुम्हाला हे कामकाज जे आहे लोकसभा, राज्यसभा आणि एकूणच पूर्ण संसदेचा कारभार कसा चालतो हे तुम्हाला ह्या पाठात नक्कीच समजलं असेल. मला असं वाटतं मुलांनो, तुम्ही हा जो पाठ आहे हा परत एकदा नीट वाचणार आहे आणि जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला तसं सांगणार आहे आणि धड्याखालचा जो काही स्वाध्याय आहे तो सोडवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे. चला तर मग, ओके, बाय बाय.